आपण एखाद्या अशा व्यक्तीची कल्पना करूया, ज्याने आयुष्याची 25-30 वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे एका शाळेत ज्ञानदानाचं काम केले. हां. ते एक अत्यंत आदरणीय 52 वर्षीय अनुभवी शिक्षक आहेत, ज्यांना त्यांच्या उत्कृष्ट शिकवण्याच्या पद्धतीसाठी चक्क राज्य शासनाचा पुरस्कारही मिळालाय. पण उद्या सकाळी अचानक त्यांना नोकरीवरून सक्तीची निवृत्ती घ्यावी लागू शकते. अरे बापरे. हो ना? का? कारण 20-25तल्या तरुणांसाठी तयार केलेली 150 गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची एक परीक्षा ते 2 तासात पास करू शकले नाहीत. एका झटक्यात त्यांचा 30 वर्षांचा अनुभव आणि सन्मान पणाला लागतो. सध्या महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांची अवस्था अगदी या उदाहरणासारखीच झाली आहे. खरं तर हा खरोखरच अस्वस्थ करणारा विरोधाभास आहे. नक्कीच. एका बाजूला आपण बघतो की जीवनभर मिळवलेला प्रत्यक्ष अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूला कायद्याने निश्चित केलेली एक साचेबद्ध परीक्षा आहे. जेव्हा आपण एखाद्याच्या संपूर्ण करिअरचा आणि आयुष्यभराच्या तपश्चर्येचा विचार करतो, तेव्हा हा प्रशासकीय धक्का खूप मोठा वाटतो. पण जर कायद्याच्या चष्म्यातून पाहिलं तर यामागे एक वेगळाच युक्तिवाद आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच ज्वलंत विषयाचा वेध घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेला समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख या पदाच्या भरती प्रक्रियेभोवती निर्माण झालेला प्रशासकीय आणि कायदेशीर गुंता. बरोबर. आपल्याकडे या विषयावर प्रकाश टाकणारे काही अत्यंत महत्त्वाचे स्रोत आहेत, ज्यामध्ये शासनाची परिपत्रके आहेत. 1 सप्टेंबर 2025 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ऐतिहासिक निकाल आहे आणि राज्य शासनाने अगदी नुकतंच म्हणजे 19 जानेवारी 2026ला काढलेलं स्पष्टीकरण पत्र आहे. या सगळ्याचा आधार घेऊन टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनिवार्यतेचा हा तिढा आपण आज उलगडणार आहोत. सुरुवातीलाच मला या चर्चेची व्याप्ती स्पष्ट करणं गरजेचं वाटतं. हा विषय वरवर पाहता केवळ एका भरती परीक्षेचा किंवा काही प्रशासकीय परिपत्रकांचा वाटत असला तरी मुळात तो देशाच्या शिक्षण हक्क कायद्याचा म्हणजेच आरटीईच्या मूळ आत्म्याशी जोडलेला आहे. अच्छा. हा विषय शिक्षणाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याच्या राष्ट्रीय धोरणाचा आहे. त्यामुळे याकडे केवळ नोकरी टिकवण्याचा किंवा पदोन्नतीचा प्रश्न म्हणून न बघता एकूणच शिक्षण व्यवस्थेच्या भविष्याशी निगडीत प्रश्न म्हणून आपण बघितलं पाहिजे. ठीक आहे, आपण हे थोडं मुळापासून उलगडून बघूया. सध्याचा हा जो टीईटी पास असलेले शिक्षक विरुद्ध टीईटी नसलेले शिक्षक असा संघर्ष शिक्षक वर्गात पाहायला मिळतो, तो एकाएकी निर्माण झालेला नाहीये. नाही, अजिबात नाही. मग याची सुरुवात नेमकी कशी झाली? बघा, या सर्व कायदेशीर लढाईची पाळेमुळे 2009च्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम म्हणजेच आरटीई कायद्यात दडलेली आहेत. या कायद्याने देशातील शिक्षण व्यवस्थेत एक मोठा रचनात्मक बदल केला. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार फक्त त्यांना शाळेत मोफत प्रवेश देण्यापुरता मर्यादित राहू नये, तर त्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यावर कायद्याचा मुख्य भर होता. बरोबर. देशातील शिक्षकांची किमान गुणवत्ता आणि अर्हता निश्चित करण्याचे सर्वाधिकार दिले. आणि तिथेच या टीईटी या परीक्षेचा जन्म झाला असावा. अगदी बरोबर. एनसीटीईने 23 ऑगस्ट 2010 आणि त्यानंतर 29 जुलै 2011ला अधिसूचना काढल्या आणि देशभरातील इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण असणं ही पूर्वअट म्हणून अनिवार्य केली. कायद्याचा उद्देश स्पष्ट होता की वर्गात शिकवणारा प्रत्येक शिक्षक हा केवळ पदवीधर असू नये, तर त्याच्याकडे बालमानसशास्त्र आणि आधुनिक शिक्षण पद्धतीचं अद्ययावत ज्ञान असावं. पण मला इथे एक मोठा विरोधाभास दिसतो. कोणता? जर 2010 मध्येच हा नियम केंद्राने लागू केला होता, तर महाराष्ट्रात आज 2026 मध्ये एवढा गोंधळ का उडत आहे? मध्ये एवढी वर्ष प्रशासनाने काय केलं? तिथेच तर खरी प्रशासकीय चूक झाली. महाराष्ट्रात याची अंमलबजावणी थोडी उशिरा म्हणजे 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयानुसार झाली. अच्छा. पण जेव्हा हा नियम लागू झाला तेव्हा शासनाने 2013 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या जुन्या शिक्षकांना या अटीतून सुरुवातीला सूट दिली. कदाचित अचानक एवढा मोठा बदल पेलवणं व्यवस्थेला शक्य नव्हतं किंवा संघटनांचा दबाव होता. शक्य आहे. शासनाने या जुन्या शिक्षकांना नंतर वेळोवेळी मुदतवाढ दिली, जसं की 30 मार्च 2019 पर्यंत त्यांना 3 संधी दिल्या गेल्या. पण या सुटीमुळे नकळतपणे शिक्षण व्यवस्थेत 2 वेगळे गट पडले. कोणते 2 गट? एक टीईटी धारक तरुण शिक्षक आणि दुसरा विना टीईटी धारक अनुभवी शिक्षक. ते तर अगदी साहजिक आहे. म्हणजे अनेक जुन्या शिक्षकांनी असा विचार केला असेल की आपण आधीच सरकारी सेवेत कायम आहोत, पगार चालू आहे, मग आपल्याला या परीक्षेच्या कचाट्यात पडण्याची काय गरज? बरोबर. त्यांनी परीक्षा दिलीच नाही किंवा
काहींनी प्रयत्न करूनही ते पास होऊ शकले नाहीत. पण मला इथे एका गोष्टीवर थोडा प्रतिप्रश्न विचारायचा आहे. मगाशी आपण त्या 52 वर्षीय आदरणीय शिक्षकाचं उदाहरण घेतलं. हो. जर एखाद्या व्यक्तीने 25 किंवा 30 वर्ष अत्यंत निष्ठेने विद्यार्थ्यांना शिकवलं असेल, शाळेचा संपूर्ण प्रशासकीय कारभार उत्तम सांभाळला असेल, तर अचानक एका बहुपर्यायी परीक्षेच्या आधारावर त्यांची गुणवत्ता शून्यावर कशी आणता येईल? त्यांच्या इतक्या वर्षांच्या प्रत्यक्ष अनुभवाला या कायद्यात काहीच किंमत नाहीये का? वरवर पाहता हा प्रश्न अतिशय रास्त आणि भावनिक वाटतो, पण NCTE आणि न्यायालयाचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. अच्छा. हा प्रश्न केवळ जुन्या अनुभवाचा राहिलेला नाही. 1999 मध्ये शिकवणे आणि आजच्या काळात शिकवणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. ते आहेच. 21व्या शतकातील आधुनिक शैक्षणिक आव्हाने, वर्गात आलेले डिजिटल आणि प्रगत तंत्रज्ञान, समावेशक शिक्षण म्हणजेच इन्क्लुसिव्ह एज्युकेशन आणि सातत्याने बदलणारं बालमानसशास्त्र या सर्व गोष्टी समजून घेणं आणि त्या वर्गात लागू करणं RTE कायद्याला अपेक्षित आहे. म्हणजे काळ बदलला बरोबर. तशा गरजा बदलल्या. अगदी विवाद आहे. म्हणजे केवळ तुम्ही जास्त वर्ष सेवेत आहात याचा अर्थ तुम्ही आजच्या काळातील विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखण्यास सक्षम आहातच असं शासन मानायला तयार नाही. बरोबर. याच अनुभवाच्या आणि गुणवत्तेच्या संघर्षाचं रूपांतर एका मोठ्या कायदेशीर लढाईत झालं आणि हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. तिथे जो निकाल लागला त्याने तर संपूर्ण राज्याची शिक्षण व्यवस्था हादरवून सोडलीय. अगदी बरोबर बोललात. अंजुमन इशाते तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र राज्य हे ते अत्यंत गाजलेलं प्रकरण. हां. सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025 या प्रकरणावर न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 1 सप्टेंबर 2025 रोजी एक ऐतिहासिक न्यायनिर्णय दिला. आणि या निकालात काय म्हटलंय? या निकालाने कोणताही संभ्रम न ठेवता अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितलं की जे शिक्षक सध्या सेवेत कार्यरत आहेत, मग त्यांचा अनुभव 5 वर्षांचा असो वा 30 वर्षांचा, त्यांना सेवेत कायम राहण्यासाठी TET उत्तीर्ण होणं कायद्याने निर्वाधपणे बंधनकारक आहे. पण एक सेकंड, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना परीक्षा पास करण्यासाठी 2 वर्षांची मुदतही दिली होती ना? जर नियम इतकेच कडक होते तर मग ही सवलत का दिली गेली? तिथेच भारतीय राज्यघटनेतील एका अत्यंत महत्त्वाच्या कलमाचा वापर झाला. न्यायालयाने मानवी दृष्टिकोनातून आणि घटनेच्या कलम 142 मधील विशेषाधिकाराचा वापर करून ही मुदत दिली. हे कलम 142 काय आहे? आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा एखाद्या प्रकरणात सामान्य कायद्यामुळे अन्याय होण्याची शक्यता असते, तेव्हा संपूर्ण न्याय किंवा कंप्लीट जस्टिस प्रस्थापित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आपल्या या विशेष अधिकाराचा वापर करू शकतं. अच्छा. त्यानुसार न्यायालयाने ठरवलं की एका झटक्यात हजारो शिक्षकांना घरी बसवणं अमानवीय ठरेल. म्हणून ज्या शिक्षकांची निवृत्ती 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर आहे, त्यांना सप्टेंबर 2027 पर्यंत TET उत्तीर्ण होण्यासाठी वेळ दिला गेला. आणि ज्यांची निवृत्ती जवळ आली आहे त्यांचं काय? ज्यांची सेवा 5 वर्षांपेक्षा कमी उरली आहे, त्यांना मात्र परीक्षेतून कायमची सूट दिली गेली. इथे एक अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे, कारण प्रशासनात आणि शिक्षकांमध्ये इथेच सर्वात मोठा गैरसमज झाला. कसा काय? अनेकांना असं वाटलं की अरे वा, सर्वोच्च न्यायालयानं 2 वर्ष दिली आहेत म्हणजे आपण आता मजेत केंद्रप्रमुख म्हणून बढती घेऊ आणि मग 2 वर्षांत कधीतरी निवांत परीक्षा पास करू. बरोबर. पण प्रत्यक्षात ही सवलत म्हणजे समुद्रात बुडताना दिलेलं एक लाईफ जॅकेट होतं. अगदी बरोबर. हे जॅकेट फक्त बुडण्यापासून म्हणजेच सध्याची नोकरी गमावण्यापासून वाचवण्यासाठी होतं. एखाद्या नवीन आणि मोठ्या जहाजावर म्हणजेच पदोन्नतीच्या पदावर थाटात प्रवेश करण्यासाठी नव्हतं. जर मुद्देतीत परीक्षा पास झाला नाही तर सक्तीची निवृत्ती घ्यावीच लागेल. हे उदाहरण अत्यंत अचूक आहे. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा निर्माण होतो आणि तो म्हणजे सध्याच्या पदावर सेवेत कायम राहणे आणि उच्च पदावर पदोन्नती मिळवणे. सर्वोच्च न्यायालयाने हे अतिशय कठोरपणे स्पष्ट केले की 2 वर्षांची सवलत ही केवळ नोकरी टिकवण्यासाठी आहे, पदोन्नतीसाठी ती अजिबात लागू होत नाही. जर उच्च पदावर जायचं असेल तर नियुक्तीच्या पहिल्या दिवशी हातात TET उत्तीर्ण असल्याचं मूळ प्रमाणपत्र असणं अनिवार्यच आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या नो TET नो प्रमोशन धोरणाचा थेट आणि सर्वात मोठा फटका बसला तो डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या केंद्रप्रमुखांच्या विभागीय स्पर्धा परीक्षेला. होय. आता आपण या परीक्षेच्या गुंतागुंतीकडे वळूया.
ही परीक्षा अतिशय मोठी आणि महत्वाची होती. ही भरती निघाली होती आणि संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष लागून होतं. या पदाचं प्रशासकीय वजन आणि अधिकार खूप मोठे आहेत हे आपण आधी समजून घ्यायला हवं. केंद्रप्रमुख हा एका गटातील अनेक शाळांचा प्रशासकीय आणि शैक्षणिक प्रमुख असतो. बरोबर. शासनाने यासाठी S15 ही वरिष्ठ वेतनश्रेणी निश्चित केली आहे, जी 41,800 ते 1,32,300 रुपये इतकी मोठी आहे. एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदासाठी शासनाने पदवी आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सलग 6 वर्ष सेवा पूर्ण असणे ही पूर्वअट ठेवली होती. आणि यासाठी हजारो शिक्षकांनी रात्रंदिवस अभ्यास केला. एकूण 200 गुणांची ही अतिशय कठीण अशी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा होती. त्यात बुद्धिमत्ता, तार्किक क्षमता, बालमानसशास्त्र, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षणातील कायदे, असे अनेक किचकट घटक होते. अनेकांनी या परीक्षेत अतिशय उत्तम गुण मिळवले. ते मेरिट लिस्टमध्ये आले. त्यांना वाटलं आता आपण अधिकारी झालो. पण मग 19 जानेवारी 2026ला राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक परिपत्रक काढलं आणि या सगळ्या मेरिट लिस्टवर पाणी फिरलं. यामागे शासनाची कायदेशीर अडचण होती. शासनाने राज्याच्या विधी व न्याय विभागाचा कायदेशीर सल्ला घेऊन हे अत्यंत सुस्पष्ट परिपत्रक काढलं होतं. त्यात काय म्हटलं होतं? त्यात त्यांनी स्पष्ट केलं की ही जी 200 मार्कांची विभागीय परीक्षा झाली ती केवळ उमेदवारांची तात्कालिक गुणवत्ता ठरवण्यासाठी घेतलेली एक क्वालिफाईंग किंवा स्पर्धात्मक चाचणी आहे. ती परीक्षा पास होणं म्हणजे नियुक्तीचा अधिकार मिळवणं नव्हे. अंतिम नियुक्ती देताना उमेदवाराकडे शासनाने आणि NCTने विहित केलेली मूळ अर्हता म्हणजेच TET असणं कायद्याने बंधनकारक आहे. हे एका साध्या उदाहरणातून समजून घ्यायचं असेल तर हे अगदी ड्रायव्हिंग टेस्टसारखं आहे. कसं? समजा तुम्ही RTOच्या मैदानावर गाडी उत्तम चालून दाखवली, ट्रॅफिकचे सगळे नियम अचूक सांगितले, तुम्हाला 200 पैकी 190 मार्क मिळाले. पण जेव्हा अधिकारी लायसन्स द्यायला बसतो तेव्हा तुमच्या खिशात साधं लर्निंग लायसन्स म्हणजे बेसिक एलिजिबिलिटीच नसेल तर त्या 190 मार्कांचा काहीच उपयोग नसतो. RTO तुम्हाला पक्का परवाना देऊ शकत नाही. तसंच विभागीय स्पर्धा परीक्षा ही तुमची गाडी चालवण्याची कौशल्य तपासते, पण TET हे तुमचं मूळ लायसन्स आहे. किंवा कोणत्याही हमीपत्रावर सशर्त नियुक्ती दिली जाणार नाही. म्हणजे कन्सेशनल अपॉइंटमेंट मिळणार नाही. अजिबात नाही. पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठता किंवा विभागीय स्पर्धा परीक्षेचे गुण हे TET प्रमाणपत्राला कायदेशीर पर्याय ठरू शकत नाहीत. आता इथपर्यंतची चर्चा ऐकल्यावर हे तर लख्ख प्रकाश पडल्यासारखं स्पष्ट झालं की TET अनिवार्य आहे. पण खरी तांत्रिक आणि प्रशासकीय डोकेदुखी इथून पुढे सुरू होते. हो ना? आपल्याला माहित आहे की TETमध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. आता केंद्रप्रमुख पदासाठी नेमका कोणता पेपर पास असणं गरजेचं आहे, कारण या एका मुद्द्यावरून राज्यभरात प्रचंड संभ्रम आहे. हा गुंता सोडवण्यासाठी आपल्याला TETच्या या दोन्ही पेपर्समधला तांत्रिक आणि तार्किक फरक समजून घ्यावा लागेल. सांगा ना. प्राथमिक स्तरावरचे बालमानसशास्त्र तपासले जाते. आणि पेपर 2? या उलट पेपर 2 हा उच्च प्राथमिक स्तरासाठी म्हणजे 6वी ते 8वी साठी असतो. यासाठी उमेदवाराकडे पदवी आणि BEd किंवा DEd असणं आवश्यक आहे. यात किशोरवयीन मुलांचं मानसशास्त्र आणि विशिष्ट विषयांचं सखोल ज्ञान तपासले जाते. आणि केंद्रप्रमुखाचं जे कार्यक्षेत्र असतं ते इयत्ता 8वी पर्यंत असतं, बरोबर? ते अनेक शाळांचं पर्यवेक्षण करतात. अगदी बरोबर. केंद्रप्रमुख हा एका समूह साधन केंद्राचा प्रमुख असतो. त्याच्या हाताखाली 1ली ते 8वी पर्यंतच्या अनेक शाळा आणि शेकडो शिक्षक येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्रप्रमुख या पदासाठी खुद्द शासनानेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ही अनिवार्य पूर्वअट ठेवली आहे. मग इथेच तो तार्किक विरोधाभास तयार होतो ना. कसा? समजा एखाद्या केंद्रप्रमुखाकडे फक्त पेपर 1 पास असल्याचं प्रमाणपत्र असेल, जे मुळात 12वीच्या बेसवर असतं, आणि तो अधिकारी ज्या शाळेत तपासणीसाठी गेलाय तिथे 6वी ते 8वीला शिकवणारे शिक्षक पदवीधर आहेत आणि त्यांच्याकडे पेपर 2 आहे. ते प्रगत अध्यापन पद्धती वापरत आहेत. मग अशा वेळी एखाद्या पर्यवेक्षकाची किंवा अधिकाऱ्याची स्वतःची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता त्याच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांपेक्षा कमी कशी असू शकते? ज्या अधिकाऱ्याला उच्च प्राथमिक स्तराचं मानसशास्त्रच माहीत नाही, तो त्या शिक्षकांचं मूल्यमापन कसं करणार? हाच तो मुख्य मुद्दा आहे जो प्रशासनाला विचारात घ्यावा लागतो. केवळ प्रशासकीय नियम म्हणून नाही, तर यामागचं लॉजिक किंवा तार्किक कारण हेच आहे. पदवीधर शिक्षकांसाठी आणि पर्यायाने त्यांच्यावर प्रशासकीय नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रप्रमुखासाठी TET पेपर 2 उत्तीर्ण असणं हे अत्यावश्यक ठरतं. अच्छा.
जर एखाद्याने पेपर 1 आणि 2 दोन्ही पास केले असतील तर ती सर्वोत्तम स्थिती मानली जाते. पण केवळ 12वीवर आधारित असलेल्या पेपर 1च्या आधारावर उच्च प्राथमिक स्तराचे प्रशासकीय पद आणि S15 सारखी मोठी वेतन श्रेणी मिळवण्यात भविष्यात मोठे कायदेशीर आक्षेप येऊ शकतात. बरोबर आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहायचं असेल तर पेपर 2 उत्तीर्ण असणे हा सर्वात सुरक्षित आणि तार्किक मार्ग आहे. या सगळ्या कडक नियमांमध्ये उच्च न्यायालयाने शिक्षकांना काहीसा दिलासा देणारे 2 मोठे निर्णय दिले आहेत, त्याचाही उल्लेख करायला हवा. पहिला म्हणजे केंद्राची CTET परीक्षा. होय, जर एखाद्या शिक्षकाकडे राज्य शासनाची महा-TET नसेल पण तो केंद्र शासनाची CTETचा पेपर 2 पास असेल तरीही ते ग्राह्य धरलं जातं. अरे वा. 14 नोव्हेंबर 2017च्या शासन निर्णयानुसार आणि उच्च न्यायालयाच्या सुस्पष्ट निर्णयानुसार या दोन्ही परीक्षा समकक्ष म्हणजे इक्विव्हॅलंट मानल्या जातात. आणि दुसरा दिलासा म्हणजे कट ऑफ डेट किंवा अंतिम तारखेबाबतचा निर्णय. शासनाने आधी 31 मार्च 2019 ही अंतिम तारीख ठरवली होती, ज्यामुळे अनेक शिक्षक अपात्र ठरत होते. पण न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने यावर एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला. त्यांनी स्पष्ट केलं की 31 मार्च 2019ची कट ऑफ डेट आता रद्दबातल आहे. म्हणजे नवीन तारीख कोणती? ज्या उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयाचा तो ऐतिहासिक निकाल येण्यापूर्वी म्हणजेच 1 सप्टेंबर 2025 पूर्वी TET किंवा CTET पास केली आहे ते सर्व उमेदवार कायदेशीररित्या वैध आणि पदोन्नतीसाठी पूर्णपणे पात्र मानले जातील. प्रशासकीय पातळीवर हा एक खूप मोठा दिलासा आहे. नक्कीच. पण बघा, कागदावरचे हे कायदेशीर नियम, न्यायालयाचे निकाल आणि प्रशासकीय परिपत्रके ऐकायला अत्यंत चोख आणि अचूक वाटतात. पण जेव्हा आपण जमिनीवरचं वास्तव बघतो तेव्हा याचे पडसाद किती भयंकर आणि अस्वस्थ करणारे आहेत हे आकडेवारीवरून समजतं. हो, आणि खरोखरच धक्कादायक आहे. TET परीक्षेची काठिण्य पातळी किती जास्त आहे हे निकालावरून दिसतं. 2024मध्ये 3.5 लाखहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी फक्त 11,168 उमेदवार पास झाले. म्हणजेच राज्याची पास होण्याची टक्केवारी फक्त 3.38% होती. बापरे. आणि जानेवारी 2026च्या निकालात ही टक्केवारी थोडी सुधारून 11.28% गेली. पण तरीही जवळपास 90% लोक नापास होत आहेत. आणि सर्वात मोठी अडचण ही आहे की सध्या राज्यामध्ये 50 वर्ष वय ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या तब्बल 1.1 लाख इतकी मोठी आहे. आता कागदी नियम बाजूला ठेवून थोडा मानवी दृष्टिकोनातून विचार करूया. एखाद्या व्यक्तीने वयाची 50शी ओलांडली आहे. त्यांच्याकडे प्रशासकीय कामाचा आणि प्रत्यक्ष शिकवण्याचा अफाट अनुभव आहे. आता अचानक वयाच्या या टप्प्यावर त्यांना 2 तासात 150 वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवायला सांगणे, तेही वेळेच्या मर्यादेत. हो, आणि त्यातही गुंतागुंतीचे बालमानसशास्त्र, बुद्धिमत्ता चाचणी आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रश्न सोडवणे हे किती व्यावहारिक आहे. हाच तो ज्येष्ठता विरुद्ध गुणवत्ता या संघर्षाचा सर्वोच्च बिंदू आहे. आपण इथे कोणाचीही एकतर्फी बाजू घेऊ शकत नाही, कारण दोन्ही बाजूंचे युक्तिवाद अतिशय प्रबळ आहेत. कसे काय? एका बाजूला शासनाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ठाम म्हणणे आहे की भविष्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. युगातील आव्हाने पेलण्यासाठी आणि नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रज्ञान कुशल आणि अद्ययावत नेतृत्वच हवे. पण दुसरी बाजू पाहिली तर अनेक शिक्षक संघटना, जसं की महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना किंवा शिक्षक भारती संघटना, या प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. हो, त्यांचा युक्तिवाद असा आहे की जुन्या पिढीतील शिक्षकांचे यामुळे भयंकर मानसिक खच्चीकरण होते आहे. 2013च्या मूळ निर्णयात त्यांना सूट दिली गेली होती, त्या आधारावर त्यांनी आपली हयात घालवली. आणि आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर अचानक अटी का लादल्या जात आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. हा संताप साहजिक आहे, पण प्रशासनाचे आणि राज्य शासनाचे हातही कायद्याने आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या निकालाने पूर्णपणे बांधलेले आहेत. बरोबर. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय स्वतःहून किंवा NCTE आपल्या धोरणात काही शिथिलता आणत नाही, तोपर्यंत हा तिढा असाच कायम राहणार आहे. राज्याला आता विभागीय स्पर्धा परीक्षेमुळे नवीन, तरुण, अभ्यासू आणि अद्ययावत तंत्रज्ञान जाणणारे नेतृत्व मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनात नक्कीच एक नवीन ऊर्जा येईल. पण त्याचवेळी जुन्या अनुभवी शिक्षकांना केवळ एका परीक्षेअभावी पदोन्नतीपासून मुकावं लागत आहे आणि त्यांचे अनुभव दुर्लक्षित होत आहेत, हेही तितकंच कटू सत्य आहे. नक्कीच. तर या संपूर्ण गुंतागुंतीच्या आणि सखोल चर्चेचा अर्क आपण अगदी थोडक्यात मांडूया. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा,
केंद्रप्रमुख या पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी टीईटी परीक्षा 100% कायदेशीररित्या अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार यात कार्यरत शिक्षकांनाही कोणतीही सूट नाही. बरोबर. दुसरा मुद्दा, आम्ही 2 वर्षात परीक्षा पास करून दाखवतो अशी कोणतीही हमी शासनाला मान्य नाही. त्यामुळे कोणतीही सशर्त नियुक्ती किंवा कंडिशनल प्रमोशन राज्य शासनाकडून दिलं जाणार नाही. नियुक्तीच्या वेळी मूळ प्रमाणपत्र हातात असणं मस्ट आहे. आणि तिसरा अत्यंत कळीचा मुद्दा, पदवीधर शिक्षकांसाठी आणि पर्यायाने 8वी पर्यंतच्या शाळांचे नियंत्रण करणाऱ्या केंद्रप्रमुखांच्या पदासाठी टीईटी पेपर 2 किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे हे सर्वात सुरक्षित, प्रशासकीय नियमान बसणारे आणि कायद्याला अभिप्रेत असणारे लॉजिक आहे. बरोबर. खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रौढ आणि अनुभवी व्यक्तींची पात्रता आणि त्यांचा प्रत्यक्ष अनुभव मोजण्यासाठी आपल्याकडे फक्त आणि फक्त पाठांतरावर किंवा वेळेच्या मर्यादेत सोडवल्या जाणाऱ्या MCQ परीक्षांचाच एकमेव साचा उरला आहे का? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज जुन्या आणि एकांगी पद्धतींनाही अपडेट करण्याची वेळ आली आहे. या एका नव्या आणि स्वतंत्र विचारासह आज आपण इथेच थांबूया. या विषयाच्या विविध पैलूंवर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत पाहत रहा, वाचत रहा आणि सतत काहीतरी नवीन शिकत रहा.